काकू मस्त मस्त ते मस्त एकदम भारी कसं वाटतंय? मस्त वाटतंय ते एकदम भारी लय भारी कसं वाटतंय? मस्त भारी पाणी टाका मॉर्निंग. हाय हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. सो आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण की आज खूप सारे मांडव आहे आज संडेला. तर आता मी मेन आगरी मांडवाला चालले. तिथे बोलवलं आहे मला. आमच्याकडे ज्या अस्मिता ताई येतात त्यांच्या घरातल्या लग्न आहे. आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे. सो आपण आगरी पद्धतीची कशी हळद असते ती बघूया. चला जाऊया. तिकडे जाऊन मी तुम्हाला भेटते फटाफट कारण की प्रोग्राम चालू झाला. मला पण आवाज येतो, तुम्हाला पण येत असेल. सो चला मी तिकडे जाते आणि भेटते तुम्हाला. मी असा ड्रेस घातला आहे सिंपल आणि साधा. हे काय सॉक्स इथे पडलेत, काल ठेवले असेल असं. सो येस, मी असं साधाने सिंपल ड्रेस घातला आहे. सो आपण जाऊया आणि इथे जेवणाचं वगैरे ठेवलेलं आहे त्यांनी. तर आपण पहिला तिकडे जाऊया. चला. सो हे केळी बांधण्याची पद्धत आहे. आगरी लोकांमध्ये सुद्धा आहे तसं ते केळीचं दार बांधून घेत आहेत. काय ते आपण अस्मिता त्याला विचारूया नंतर. अस्मिता ताई केळीचं दार का बांधतात? ते लग्न आहे ना, मग केळीच्या दारातून काढतात ना. अच्छा मान असतो. अच्छा ओके. तर ह्या साईडला मेन केळीच्या दाराचा मान असतो. सूर्य उगवताना हा त्या दिशेने लावतात. त्या दिशेने लावतात. सो आणि हे सगळे घरातलेच लावतात. घरातलेच लावतात. अस्मिता ताईंनी असं साऊथ लुक केलेला आहे त्यांच्या. तर गाईज आज हिची हळद आहे. नेहाची. नेहा कसं वाटतंय तुला? आज तिची हळद आहे आणि उद्या लग्न आहे. सो या सगळ्यांनी हळदीला तिच्या. आणि ही आगरी पद्धतीची हळद आहे. तर आपण जाऊया आता. अस्मिता ताई सांगतील आपल्याला काय मेन घाऱ्यांचा. इथे पण घाऱ्याच बनवतात राईट. आज घाऱ्याच जसं कोळी पद्धतीत आहे तसं ऑलमोस्ट सेम आहे ह्या साईडला जे आहे ते. आणि ह्यांनी इतकं सुंदर साऊथ लुक केलाय. मस्त. तुझा लुक काय नंतर? कोळी लुक आहे. सो आज वरमाई पण काढायची आहे राईट. तर आपण आज सगळं फुल फंक्शन अटेंड करणार आहे स्नेहाचा. बघूया. तर मेन साऊथ लुक मध्ये कोण कोण बघा. इतक्या सुंदर दिसतात ह्या सगळ्या जणी. खूप भारी दिसतात ऍक्च्युअल मध्ये. तर चला जाऊया. घाऱ्या काय करतात. तर ह्या नवरीच्या आई आहेत आणि ह्या मामी आहे आणि ह्या पण मामीच आहेत. ह्या सगळ्या मामी आहेत. तर कसं वाटतंय काकू तुम्हाला? छान. आणि मामींना कसं वाटतं? मामी फुल एकदम एन्जॉय. सो आजचं फंक्शन काय काय असणार आहे? आता मेन घाऱ्या करणार आहे आणि त्याच्यानंतर जेवण आणि आता जोगवा मागवायचा आणि मग संध्याकाळी वरमाई. सो वरमाईचा एक नंबर असणारे फंक्शन आपण ते पण बघूया. खूप भारी. कारण की आता छोटी घरातली करवली आहे ना. बहीण करवली. बहीण आलेली आहे मेन करवली. बघा तुझं नाव काय? काय? सलोनी. तर ही नवरीची बहीण आहे. सो हिच्या मोठ्या दीदीचं लग्न आहे. तर आपण बघूया. घाऱ्या बनवायचा प्रोग्राम चालू आहे. सगळे जण घाऱ्या बनवतात. हे सगळे नवरीच्या घरातले आहेत. नवरीच्या कोण आहे? तुम्ही 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 हा
तुम्ही ताई पण आलेली आहे. अरे इथे तळतायत आणि या काकी आहेत का ह्या माझी सासू आली काही आई आल्यात, ह्या मोठ्या आई आल्यात घरातल्या. तर काकी हा काय काय प्रोग्राम आहे आता सांगा. हा हा आणि हे जे गाणं बोलतायत ती काय पद्धत आहे. ढोलरणीचं. अच्छा तर मग हा अच्छा म्हणजे बांगड्या भरताना गाणं बोलतात. अच्छा ओके. सो आणि घाऱ्यासोबत काय काय असतं. ओके तर सगळं काही असं असतं. तर अशा पद्धतीने सगळ्या घाऱ्या बनवतायत, तळतायत. ह्या साईडला ह्या सगळ्यात तळतायत आणि अजून वडे पण असतात ना काही काहींच्या ह्याच्यात. नाही करत म्हणजे डिपेंड असतं. तुम्ही कोण आहे नवरीच्या. काकी नवरीच्या. कसं वाटतंय मग. सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन चाललेल्या आहेत ह्या ताई. घाऱ्या, पापड्या आणि चहा. सो इथे सगळेजण सर्व करतायत चहा. हे इथे उभं राहून घाऱ्या करतात कारण की गर्दी झाली आणि जागा नाहीये. पेट असतं आणि हे असं बनवतायत. मी तुमचीच राहिलो नाही जात घडी ग माझ्या सासरती पुण्याई येईल. असं ठेवलंय. आपण विचारूया ताईला की काय म्हणून. आणि इथे असं छान लावलंय. आंघोळ करायला विहिरीवर जाऊन पाणी घेऊन येणार आणि मग तिला नंतर केलीच्या दारात आंघोळ करणार. अच्छा मग त्यासाठी ते ठेवलंय कळस. अच्छा मग ह्याच्यात पाणी आणणार आणि नवरीला ह्याच पाण्याने आंघोळ करणार. विहिरीच्या दुसऱ्या पाण्याने नाही. ठीक आहे. आता पाट करायचंय ना इथेच करायचंय. आणि ही का माहिती लास्ट ही आलेली मला बघायला ना तू घरी. देवाच्या इथे पाया पडायला आली आहे. सो मस्त अशी पाया पडते. छान असं देवारा पण सजवला आहे. तर याच्यानंतर आता पाटे करायचे आहेत. हा तर आता पण पाटे करायला जाऊया स्नेहाच्या हळदीचे. चला. तेच लग्नामध्ये गडबड कशी चालली. हा हिला बोलतोय तो तिला बोलतोय फक्त. नम्रता कोळी तुमच्या गाईज हे सगळे पण ब्लॉगर आले आहेत इथे काढायला. झोपलाय तो झोपलाय. मामा आहेत. मामा कसं वाटतंय. भाजीचं लग्न आहे. मस्त वाटतंय. चांगलं पण वाटतंय थोडंसं दुःख पण होत आहे. मुलगी जाणार आहे पण इथे कोणाचं लग्न आहे. स्नेहा दिदीचं आहे. तू करवली आहेस ना मेन. ती लास्ट एवढी पण किती सुंदर आहे. ती क्यूट आहे दिसायला. तर इथे पाटा भरायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. काकी काय मला सांगा. पाटा भरायचा आता. मग गौरव झाल्यावर लग्नाला आपण काय देतो. सिद्धा बिद्धा लग्न लावायला. हा चाडेकरे उरवाला असं देतो ना ते द्यायचं. मग नवरीला हलत लावायची. मांगा बिंगाण येत आज कोणते कोण आता. मग ते कार्यक्रम झाला का मग आपण सगळी झाला का जेवायला जावायचं. आता हे काय केलंय. हे पाटा बनवतात इथे आणि हे मोदक बनवलंय. मोदक बनवलंय. दिवा बनवलं. दिवा आणि हे मोदक घाऱ्या. आणि हे काय हे बायांचा माटा केळीचं पान आणलं नाही तर थांबलेलं. अच्छा केळीच्या पानासाठी थांबलाय. सो ही सगळी तयारी सुरू आहे. प्रिन्स आलाय बघा. प्रिन्स फुल अन्ना लुक मध्ये झालाय तो. हा फुल अन्ना लुक एकदम भारी. साऊथ लुक केलाय सगळ्यांनी. नवरीचा भाऊ करवली. हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर. आता सगळेजण फोटोशूट झालंय. आता आतमध्ये पाट्याचं करतील पण आधी यांचा सुद्धा साऊथ लुक केलेला आहे. माम्या आहेत आणि बहिणी आहेत सगळ्या जणी. यांनी सगळ्यांनी साऊथ लुक केलेला आहे. फुल एन्जॉय करतायत. काय केलंय आणि
चप्पल बघा ह्याची काय आहे, ह्याचा लुक बघा आणि चप्पल बघा काय घातली आहे. नाही एकदम कडक, एकदम मजा. करंजा बोलल्यानंतर हल्दीचा फुल धमाल. घरातलाच आहेस तू? घरातलाच फोटो? करंजाचाच आहे. पण घरातलाच आहेस, यांच्या घरातला फोटोग्राफर आहे. मग गावातलाच आहे फोटोग्राफर. नाव काय तुझं? सुकीचा पाड्यात आहे. माझं नाव आदित्य वांचाळ आहे. अच्छा, ओके. सो चला, यांचा फोटोशूट चालूच राहील. असा फेमस ब्लॉगर आहे राजदीप, बरोबर? राजदीप. सो हा पण इथे ब्लॉग काढायला आले. मी ह्याचे ब्लॉग बघते. मी तुझे ब्लॉग बघितले आता, हल्दी वगैरे टाकलेस ना, ते बघितले. सबस्क्राइब पण केलंय मी. अच्छा, ओके. ह्याचे ब्लॉग खरंच ऍक्च्युली मस्त असतात. माझी बहीण आहे आणि मम्मी ठाण्यावरून बघतात, ते खूप जण बघतात तुझे ब्लॉग. आणि मला नक्कीच सो ह्याच्या चॅनलला सबस्क्राईब. मस्त असतात. हो, नक्कीच. इथे आलोय आपण त्यांच्या पाया पडायला, नवरीला घेऊन. आणि नवरीसोबत सगळ्या करवल्या आल्या आहेत, साऊथ लुक वाल्या. त्यांच्या कुलदेवताच्या इथे आलेलो आहे. कोळी आणि आगरी लोकां स्पेशली कुलदेवताच्या इथेच येतात. तर जाऊया आपण आता परत. दुपारी काय सगळ्यांचं वरमाईचं पण. आणि मग त्याच्यानंतर बाकी सगळ्यांनी हळद लावायची. नवरी ते बसले नाश्ता करते, बिचारी थकली ना, तिला नाश्ता करायला पण वेळ मिळाला नाही ना, थकली ना. तर ह्या ढोलारीन बाया असतात जे असं गाणं बोलतात लग्नात. त्यांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. सो सगळेजण जमलेत, नवरी पण आली आणि नवरीच्या करवल्या पण सगळ्या जणी आलेल्या आहेत इथे. वल्ला सुका असेल ना, त्यान थोडे ऐकलं तो पाणी आहे ना, समजलं ना, घरी बापरे फुल पाणी ऐकलं ना. हो 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 मावले, ऐकला. हो मावले, मग सांगितच नाही, सांगताय ना मातो करे. मग भरकवताव का मी? भरकवले तरी काय, कोणी भरकवल्या मावल्या. मंडपात तिचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. नवरीला हळद लावतायत 5 जणी बहिणी. मला ना माहिती काय खाली आहे तुला सोनीच बोलू. जयमिनी मावशी आता अस्मिता काय हळद नाही लावायची.
आम्ही त्याला लावले घरातल्याला लावले मग बाहेर बाहेर घ्यायचे आहे ना निवेदिता ताई पण आली आहे. बाहेर हळद लावायचे नवरीला सगळेजण बाहेर, कारण की ते 5 जणांनीच लावली. घेऊन आलेत नवरीला, याच्यात बसून हळद लावणार आहेत सगळेजण. आली आता बाहेर, इथे सगळेजण तिला आता बाहेर हळद लावतील. आम्ही ते हळद लावतात आता. टप्पामध्ये पाणी टाका. प्रिन्स हळद लावते बघा नवरीला. काकीला नवरीचा मामा आलाय हळद लावायला आता. ते मामा मामी आहेत. हे मामा कसं वाटतंय मामी? बरोबर बोल तुम्ही. तर काका जेवायला काय आहे आज हळदीला? आज आपण हल्दीला ससा मच्छी आहे. हा, खायला एकदम टेस्ट असतोय. अच्छा, आणि चांगला असतो खायला. ओके. आणि अजून काय आहे? अजून बांगडा आहे, शिंगाला आहे, सगळ्या मच्छी आहेत. हा सर्व प्रकारची. आणि भाजीवाल्यांसाठी भाजी आहे, व्हेजवाल्यांसाठी भाजी आहे, पुन्हा पापड वगैरे घारी वगैरे सगळ्या गोष्टी बाई माणसांच्या वतीने चालू आहे सगळं. ओके. आणि आता ही कुठली मच्छी कट करताय? हे ससा करतोय. हा, ससा करताय का? हा. हा किती किलोचा होता? हा आपला 6 किलोचा होता. 6 किलोचा. हा. ओके, 1 पीस. म्हणजे अजून भरपूर आहेत असे. हो. ओके. सो हे इथे अशी मच्छी कट करतायत हळदीला. हा. आज फुल सोय केलेली आहे हळदीला काकांनी सगळ्यांची. एकदम मस्त. हो. मांडव म्हणजे काय करतात ते? मांडवाला मेरू चलवतात ना ते चालणार. अच्छा, ओके. आणि हे मामा मामी बसले बहीण आणि मेरू. आणि मग नंतर तीच सांगते तर मांडवाची. अच्छा, ओके. त्यांच्या बाजूला बचली मी बोलते ते मग वाहिनी जान्हवी संगीने सिंधु सुते मधुरूपभू मानसदायिनी केशव केली निधान गते जय यमुने जय भीति निवारिणी संकटनाशिनी राधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दी शैलसुते रम्य कपर्दी शैलसुते रम्य कपर्दी शैलसुते ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमंदनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्
इथे जे दरवाजा लावलाय तिथे आता सगळे घेऊन चालले पण चालली आहे तिथे पण आता तेच करणार आहेत जे आतमध्ये केलं ते. मुलींची मस्ती चालू आहे हळद लावायची. आता सगळ्यांना लिपवा तुम्ही तिकडं. एक मिनिट यांची सगळ्यांची मस्ती चालू झाली आहे इथे. नवरीच्या मम्मी पप्पांना पण घेतलं यांनी. त्यांना याच्यात बसायला सांगतात कमळामध्ये. एक नंबर. नवरीची कोण तू? मावशी रे मावशी. चिकल कला करता हूँ नक्का निघली वाटतं. जा जा.
जेवायला बसूया आता. डाळ भात, भाजी आणि पापड आहे. बघा तुम्ही किती छान दिसतायत. वरमाईचं लुक होऊ शकता. फुल कोळी लुक केलेला आहे त्यांनी. स्नेहाने पण हाच लुक केलाय ना आता. सो खूप मस्त. आता ते चालले त्यांच्या भावांच्या घरी. आपण तिकडे जाऊया. मग तिकडून वरमाईच कशी निघते आपण ते पण बघूया. चला भेटूया तिकडे जाऊ. तर गाईच सकाळी त्यांनी साऊथ लुक केला होता आणि आता त्यांनी पंजाबी लुक केला. सगळ्या पंजाबी कुडी झाल्यात. एकदम सुंदर. बघा बघू शकता किती मस्त दिसत आहेत ना ह्या. एकदम क्यूट अशा पंजाबी कुडी झाल्यात. आणि पंजाबी लोकांसारखं भांगडा पण करणं आहेत त्या आता थोड्या. असं करा. वरमाई काढायचा प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आता ओटी भरतील.
नवरीचा लुक आता रिव्हील होणार आहे. नवरीने केला आहे फुल कोळी लुक. इतकी सुंदर दिसते, खूप मस्त. कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय ना? धगधग धगधग होत आहे थोडं थोडं. आता नाही होते, उद्या होईल. खूप छान असे रेडी झाले. काहीच किती क्यूट आहे हा बघा. आणि फुल कोळी मामा झालाय. कोळी लुक केलेला आहे त्याने असा मस्त. आत्याच्या हळदीला भातचा आहे नवरीचा. त्याची हळद आहे, त्याच्या आत्याच्या हळदीला तो स्वतः मस्त रेडी होऊन आलेला आहे. कोळी मामा झाला. इतका सुंदर दिसत आहे दोघ जण. खूप छान, खूप मस्त. स्नेहा एक नंबर. जो मुलगा आहे तो यांचा आहे. खूप मस्तच. तर जस्ट घरी आली आहे मी. खूप थकली आहे कारण की इथे करून मी तिकडे दुसऱ्या मांडवाला गेले कारण की ते एक घरातलं आमचं मांडव होतं तर तिथे जाणं होतं कारण की मी सकाळी गेले नव्हते घाऱ्या पापड्याला. सो आत्ता मी गेले होते. आता जाऊन आले, जेवले तिथे. जेवलो त्याच्यानंतर प्रतीकच्या फ्रेंडच्या घरी गेलो थोडा वेळ कारण की सगळे भेटलेले होते. मग त्यांना भेटायला गेलो, तिथे भेटलो आणि मग आता मी घरी आले. सो मी हा ब्लॉगमध्ये पूर्ण घेतलेला आहे आगरी पद्धतीची कशी हळद असते. मी होळी बोलणार होते चुकून. हळद कशी असते मी ते पूर्ण आगरी पद्धतीची घेतलेली आहे आणि काय काय त्यांचे रीतिरिवाज आहे ते पण घेतलेले मी आहे. आणि इथे ज्या लेडीज होत्या त्यांनी एकदम वेगवेगळे लुक केलेले आहेत. तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि तुम्हाला हे पूर्ण व्हिडिओ कसा आवडला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.